श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदत्तात्रय प्रभूंना माझा नमस्कार असो. श्री श्रीपाद श्री वल्लभांना माझा नमस्कार असो. श्री नृसिंह सरस्वती महाराजांना माझा नमस्कार असो. श्री स्वामी समर्थ महाराजांना माझा नमस्कार असो. श्री गुरुचरित्र अध्याय 20. श्री गणेशाय नमः. नामधारक शिष्यराना लागे सिद्धाच्या चरणा विनोते कर जोडून भक्ती भावे करुनी. स्वामी निरोपिले आम्हासी श्री गुरु आले गाणगापुरासी गौप्य रूपे अमरापुरासी औदुंबरी असती म्हणता. शिष्य वचन ऐकोनी संतोषला सिद्ध मुनी सांगत से विस्तारुनी औदुंबर स्थान महिमा. जया नाम कल्पतरू काय पुससी तयाचा वरू जेथे वास श्री गुरु कल्पिले फळ तेथे होय. शिरोळ नामी ग्रामासी विप्र एक परियसी गंगाधर नाम ऐसी वेदरत होता जाना. त्याची भार्या पतिव्रता शांत असे सुशीलता पुत्र होऊनी सवेची मृत्युता कष्ट तसे येणे परी. 5 पुत्र तिसी झाले सवेची पंचत्व पावले अनेक देव आराधिले नव्हे कवणे परिस्थिर. राहणी कर्म विपाकेसी विचार करीती तिच्या दोषासी पुत्र शोक भावयासी पातक तयवेळी. सांगती विप्र विद्वजन पुत्र न वाचती काय कारण पूर्वजन्म दोष गुण विस्तार करी तयवेळी. गर्भपात स्त्रियासी जे जन करीती तामसी पावती वांझ जन्मासी झाले पुत्र मरती जाणा. अश्ववध गोवध करी वांझ होय सदा ज्वरी एकदा परद्रव्य अपहारी अपुत्री होय तो जाणा. विप्र म्हणती तियेसी तुझे पूर्वजन्म दोषी दिसतसे आम्हासी सांगू एका एक चित्ते. शौनक गोत्री द्विजापाशी ऋण घेतले द्रव्यासी मागता तुआ न देसी कष्टला बहुत तो ब्राह्मण. लोभी होता तो ब्राह्मण द्रव्यस्तव दिधला प्राण आत्महत्या केली त्याने पिशाच झाला असे. गर्भपात करीतो तुझ झाल्या मृत्यू करीतो द्विज तुझे कर्म असे सहज आपली जोडी भोगावी. ऐकोनी ब्राह्मणाचे वचन विप्रवणिता खेदे खिन्न अनुतप्त होऊनी अंतःकरण द्विज चरणी लागली. ऐसी पापिनी दुराचारी बुडाले पापाचे सागरी स्वामी माते तारी तारी उपाय सांगणे म्हणत असे. विप्र म्हणती तियेसी तुआ केली ब्रह्महत्या दोषी अपहारिले द्रव्यासी ब्राह्मण पिशाच झाला असे. त्यासी करणे उद्धार गती 16वे कर्म करावे रीती द्रव्य द्यावे एकशती तया गोत्र द्विजासी. तेने होय तुझ बर्वे एका भावे आचरावे कृष्णातिरी वास करावे एक मास उपवासी. पंचगंगा संगमेसी तीर्थे असती बहुवसी औदुंबर वृक्षासी आराधावे परियसा. पाप विनाशी करुणी स्नान वेळ सात औदुंबर स्नपन अभिषेकोनी श्री गुरुचरण पुन्हा स्नान काम्य तीर्थी. विधीपूर्वक श्री गुरुचरणी पूजा करावी एकमणी येणे परी भक्तीने मास एक आचरावे. स्थान असे श्री गुरुचे नरसिंह सरस्वतीचे तुझे दोष जातील साचे पुत्र होतील शतायुषी. मास आचरोनी येणे परी मग ब्राह्मणा ते पाचारी द्रव्य द्यावे शौनिक गोत्री द्विजवरासी एकशत. त्याचे नामे कर्म सकळ आचरावे मन निर्मळ होतील तुझे कष्ट सफळ श्री गुरुनाथ तारील. गुरु स्मरण करुणी मनी पूजा करी ओ गुरुचरणी तुझे पाप होईल धुने ब्राह्मण संबंध परिहरेल. ऐसे सांगता द्विजवरी ऐकोनी सती चिंता करी शतद्रव्य आमुच्या घरी कधी न मिळे परियसा. कष्ट करीन आपुले देही उपवासादे पूजा पाही मासोपवास एको भावी करीन आपण गुरुसेवा. विप्र म्हणती एक बाळे तू ते द्रव्य इतुके न मिळे सेवा करी ओ मन निर्मळे श्री गुरुचरणी तू आता. तो कृपाळू भक्तासी निवारील ब्रह्महत्या दोषासी जितुके येईल तुझ्या शक्तीसी द्रव्य वेची गुरु निरोपे. परिसोनी द्विजवचन विप्रवणिता संतोषन गेली त्वरित ठाकोन जेथे स्थान श्री गुरुचे. स्नान करुनी संगमासी पाप विनाशी विधीसी 7 वेळ स्नपनेसी करी औदुंबरी प्रदक्षिणा. काम्य तीर्थी करुनी स्नान पूजा करुनी श्री गुरुचरण प्रदक्षिणा करुनी नमन करीत असे उपवास. येणे परी दिवस तिने सेवा करीत ते ब्राह्मणे आला विप्र तिच्या स्वप्नी द्रव्य मागे शतयक. अद्यापि जरी न देसी घेईन तुझे प्राणासी पुढे तुझ्या वंशासी वाढो नेदी अवधारी. वाया करीसी तू सायासी पुत्र कैचे तुझे वंशी म्हणून कोपे मारावयासी आला पिशाच स्वप्नात. भयचकित ते वनिता औदुंबरा आड रिगता तव देखील श्री गुरुनाथा तया पाठी निघाली. अभय देऊनी नारीसी वारित झाला ब्राह्मणासी पुसती श्री गुरु तयासी का मारीसी स्त्रियसी. विप्र विणवी श्री गुरुसी जन्मांतरी आपणासी अपार केला द्रव्यासी प्राण तेजिला यास्तव.
स्वामी कृपाळू सर्वांसी आमचे शत्रूचा पक्षपात करिसी तुम्ही यतीश्वर तापसी पक्षपात करू नये. ऐकोणी तयाचे वचन श्री गुरु म्हणती कोपोन उपद्रव देसी भक्तजना तू ते शिक्षा करू जाण. आम्ही सांगो जेणे रीती जरी ऐकसी हितार्थी तुझं होईल सद्गती पिशाच तो परिहरेल. जे काय देईल विप्रवणिता तू अंगीकारावे सर्वथा जरी न येई तुझ्या चित्ता जाई आता येथून. राखीन माझ्या भक्तांशी वंशवंश अभिवृद्धीसी पुनरपी जरी पाहू येसी शिक्षा करू म्हणती गुरु. ऐकोणी श्री गुरुचे वचन विप्र पिशाच करी नमन स्वामी तुझे देखील चरण उद्धरावे आपणासी. श्री गुरु म्हणती तयासी विप्रवणिता भावेसी करील कर्म 10 दिवशी गती होईल तू ते जाणा. येणेपरी तयासी निरूप देती श्रेयसी जे असेल तुझ पासी आचरी कर्म तया नामी. अष्टतीर्थी स्नान करी तया नामे अवधारी 7 दिवस येणेपरी स्नपन करी औदुंबरा. ब्रह्महत्या तुझे दोषी जातील त्वरित भरवसी कन्यापुत्र पूर्णायुषी होतील म्हणते श्री गुरु. ऐसे देखोनी जागृती विप्रवणिता भयचकिती ज्ञाने पाहे श्री गुरु मूर्ती न विसंबे मनात. श्री गुरु निरोपे 10 दिवस केले आचरण परियस ब्रह्महत्या गेला दोष गती झाली ब्राह्मणासी. एरे दिवशी स्वप्नात प्रत्यक्ष आले श्री गुरुनाथ नारी केलं 2 देत भरली ओटी तियेसी. म्हणे पारणे करी ओ तू आता होतील वेदरता वाढे त्यांची संतती बहुता चिंता न करी अहो बाळे. पुढे तया नारीसी पुत्रयुग्म शतायुषी झाले श्री गुरुकृपेसी एक चित्ते परियसा. व्रतबंध करीती ज्येष्ठासी समारंभ अनंत हर्षी चौल कर्म दुजियासी करू पाहती माता पिता. समारंभ करी जननी चौल कर्म करणे मनी पुत्रासी झाली वर्षे तिनी अल्प अत्योल्हास मानसी. समारंभ ती प्रीती करीती झाली आहे ती पूर्व दिवस मध्यरात्री आली व्याधी कुमरासी. व्याधी असती अष्टोत्तर एकाहुनी एक थोर तयामध्ये जो का तीव्र धनुर्वात तयासी. अवयव वाकोणी दिसे भयानक नयनी येणेपरी दिवस तिनी कष्ट तसे तो बाळ. तया दिवशी अस्तमानी पंचत्व पावला तक्षणी शोक करती जनक जननी ऐका श्रोते एक चित्ते. प्रेत पुत्रावरी लोळे आलिंगोणी परिबळे वेष्टोनिया माया जाळे प्रलापित तसे ते नारी. म्हणे ताता पुत्र राया प्राण रक्षका माझ्या प्रिया माते केवी सोडून या जासी कठोर मन करून. पुत्र व्याले पाचा आपण त्यात तू एक निधान जदी जाहले गर्भधारण तै पासाव संतोष. श्री गुरुने दिदला मातेवर पुत्र होईल निर्धार त्याने मज हर्ष फार वरद पिंड म्हणून. दुःख झाले मज बहुत विसरले बाळा तुझ देखत तू तारका अमुचा सत्य म्हणून विश्वास केला जाण. ऐसे नाना परी देखा दुःख करीते बाळिका निवारण करीती सकळा वाया दुःख तू का करीसी. अवतारी होता ती हरिहर तेही न राहती स्थिर तुम्ही तरी मनुष्य नर काय आढळ तुम्हासी. येणेपरी सांगती जन आणखी दुःख आठवी मन म्हणे माते दिदली जाण स्थिर म्हणून दोन्ही फळे. श्री गुरु श्री नृसिंह सरस्वती भूमंडळी महाख्याती औदुंबरी वसती त्यांनी दिदले मजसुत. त्याचे बोल केवी मिथ्या माते दिदला वर सत्या त्याची घडो माझी हत्या पुत्रासवे देईन प्राण. म्हणून आठवे श्री गुरुसी देवा माते गांजिलेसी विश्वास केला मी तुम्हासी सत्य वाक्य तुझे म्हणतो. आपण केले पुरश्चरण फळा आले मज साधन आता तुझवर देईन प्राण काय विश्वास तुझ्या स्थानी. येणे परी अहोरात्री दुःख करीत असे ते नारी उदय झाला दिन करी प्रातः काळ परी असा. द्विज ज्ञाते मिळवणी सकळी येती तये स्त्रिये जवळी वाया दुःख सर्व काळी करीसी मूर्खपणे तू. जे जे समय होणार गती ब्रह्मादिका न चुके ख्याती चला जाऊ गंगे प्रति प्रेत संस्कार करू आता. ऐसे वचन ऐकोनी महाआक्रोश करी म्हणी आपणा सहित घालावन्नी अथवा नेदी प्रेतासी. आपणा सहित बाळासी करापा अग्निप्रवेश एरवी नेदी प्रेतासी म्हणून उरी बांधी बाळा. लोक म्हणती तियसी नव्हती तू स्त्री कर्कशी प्रेतासवे प्राण दिसी कवन धर्म सांगा आम्हा. नाही देखिले न ऐको कानी पुत्रासवे देती प्राण कोणी वाया बोलसी मूर्खपणी आत्महत्या महादोष. दिवस गेला 2 प्रहर प्रेतासी करू नेदी संस्कार अथवा न एक गंगातीर ग्रामी आकांत वर्तला. इतुकी अवसरी आला एक ब्रह्मचारी सांगे तिसी सविस्तारी आत्मज्ञान तयवेळी. यती नव्हे तोची गुरु आला नर वेशधारू नरसिंह सरस्वती अवतारू भक्तवत्सल परियसा. इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरू श्री नृसिंह सरस्वती उपाख्याने सिद्ध नाम धारक संवादे ब्रह्म संबंध परिहार प्रेत जननी शोकनम नाम विंशोऽध्याय. श्री गुरु दत्तात्रयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त.